अशा वेळेस उपचार काय करावेत? आता आपण माहिती घेऊयात फ्रोझन शोल्डरच्या उपचारांबद्दल. फ्रोझन शोल्डरच्या उपचारांमध्ये आपण प्रामुख्याने केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे सुरुवातीला आपण काही फिजिओथेरपीचे व्यायाम सांगतो, काही सूज कमी करणारी औषधं सांगतो. पण ह्याची व्यवस्थित ट्रीटमेंट देऊनसुद्धा जर खांदाची हालचाल व्यवस्थित होत नसेल, अशा वेळेस आपण हायड्रोडायलेटेशन हा एक उपचार पद्धती सांगतो. दुसरी उपचार पद्धती म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ज्याच्यामध्ये पेशंटचंच रक्त संकलित करून प्रोसेस करून आपण इंजेक्शनद्वारे जिथे सूज आली आहे त्या ठिकाणी आपण इंजेक्शनद्वारे टाकतो. आणि तिसरी पद्धत म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, ज्याच्यामध्ये जर खांदा खूप आखडला असेल तर तिथल्या नसांना आपण काही काळाकरिता बधीर करतो, आणि त्यानंतर रुग्णाला आपण स्ट्रक्चरल फिजिओथेरपी करायला सांगतो, जेणेकरून त्यांचा खांदा मोकळा होतो. या सर्व उपचार पद्धती आता उपलब्ध आहेत द पेनेक्स पेन क्लिनिक पुणे येथे. तर आजच भेट द्या.